या अक्षय तृतीयेला तुम्ही जर महागडं झालेलं सोनं खरेदी करू शकत नसाल तर या 6 पैकी जमल्यास तर सर्व किंवा एक गोष्ट जरी तुम्ही घरात आणली तर ती सोन्यापेक्षा मौल्यवान ठरू शकते. तर 3.5 मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतो. या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी कुठल्याही शुभ मुहूर्ताची गरज नसते. अक्षय तृतीया हा दिवस अतिशय शुभ मानला जातो, कारण या दिवशी केलेलं कोणतंही काम क्षय होत नाही. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त दानधर्म पुण्य कसं करता येईल, धनसंपत्ती कशी जमा करता येईल यावर जास्त भर दिला पाहिजे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला सोनं खरेदी केल्यास घरात धनसंपदासह समृद्धी वाढते अशी मान्यता आहे. पण तुम्ही सोनं चांदी खरेदी करू शकत नसाल तर या 6 गोष्टी नक्कीच खरेदी करा. तर त्या कोणत्या आहेत हे बघण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला धार्मिक रिलेटेड व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. अक्षय तृतीयेला तुम्ही कापूस खरेदी करू शकता. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर कापूस खरेदी ही शुभ मानली जाते. अक्षय तृतीयेला तुम्ही जर कापूस घेऊ शकत नसाल तर कापसाऐवजी रॉक साल्ट खरेदी करू शकता. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार रॉक साल्टचा स्वामी शुक्र भौतिक सुखाचा तर चंद्र मानसिक शांतीचा कारक मानला जातो. रॉक सॉल्ट खरेदी केल्यामुळे संपत्तीत वाढ होते अशी मान्यता आहे. अक्षय तृतीयेला तुम्ही मातीची भांडीही खरेदी करू शकता. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मातीची भांडी खरेदी केल्यामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. याशिवाय तुम्ही अक्षय तृतीयेला जव किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे शुभ मानले जाते. तुम्हाला किराण्याच्या दुकानात जव किंवा पिवळी मोहरी भेटून जाईल. सोनं चांदी एवढा मान हा जव किंवा पिवळ्या मोहरीला आहे. यामुळे घरात लक्ष्मीची कायम कृपा बरसते. या दिवशी तुम्ही तांब किंवा पितळाची भांडी देखील खरेदी करू शकता. त्यामुळे घरात धनधान्यांची वृद्धी होते अशी मान्यता आहे. अक्षय तृतीयेला कवडी खरेदी करणे ही खूप शुभ मानले जाते. ती तुम्हाला एखाद्या पूजेच्या दुकानात भेटून जाईल. या दिवशी कवडी लक्ष्मी मातेच्या चरणी ठेवल्यास घरात कधीही धनाची कमी होत नाही अशी मान्यता आहे. या 6 पैकी तुम्ही कोणतीही एखादी वस्तू आणली किंवा तुम्हाला जितक्या जमेल तितक्या वस्तू घरात आणून ठेवल्या तर कायम तुमच्या घरामध्ये भरभराटी तुम्हाला जाणवेल. रामकृष्ण हरी.